जर तुम्ही हे शब्द आता ऐकत असाल, तर याला केवळ योगायोग समजू नका. काहीतरी कारण आहे, म्हणूनच तुम्ही इथे आलात आहे. आणि मार्गशीर्षचा हा पवित्र काळ आहे. आणि या दिवसात माता लक्ष्मी ज्या भक्ताला जवळ घेते, त्यालाच अशी दिव्य कथा ऐकण्याचं भाग्य मिळतं. ही साधी कथा नाही, ही एक अनुभवाची वाट आहे, जी शांत मनानं, पूर्ण श्रद्धेनं ऐकली, तर माणसाच्या आयुष्यात हळूच बदल घडायला लागतो. जसं अंधारात अचानक एखादा छोटासा दिवा लागावा आणि आजूबाजूचं सगळं स्पष्ट दिसायला लागावं, तसंच या कथेचा प्रत्येक शब्द तुमच्या आयुष्यात उजेड टाकतो. दुःख असो, पैशाची अडचण असो, घरातला तणाव असो, हळूहळू सगळं सैल व्हायला लागतं. लोक म्हणतात, ज्या घरात ही कथा श्रद्धेनं ऐकली जाते, तिथे अन्नाची कमतरता राहत नाही, पैसा अडचण्यात अडकून बसत नाही आणि नकारात्मक गोष्टी हळूहळू दूर जाऊ लागतात. आज तुमच्या आयुष्यात सध्या काय सुरू आहे हे फक्त तुम्हालाच माहिती आहे. कदाचित आजार असेल, कदाचित कर्जाची चिंता असेल, कदाचित अपयशाचं ओझं असेल किंवा नात्यांमधील दुरावा असेल. कधी कधी माणूस सगळे उपाय करून थकतो, पण ही कथा तिथवर पोहोचते जिथे औषध, उपाय, शब्द सगळं कमी पडतात. कारण इथे देवी थेट मनाशी बोलते आणि शांतपणे म्हणते, मी आहे, काळजी करू नका. ज्यांनी ही कथा मनापासून लक्ष देऊन ऐकली, त्यांच्या घरातला तणाव कमी झाला, भांडणं थांबली, निराशेला थोडीशी असंत मिळाली, नात्यांमध्ये पुन्हा जिव्हाळा परत आला, घरात शांतता आली आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अडकलेलं आयुष्य हळूहळू पुढे सरकायला लागलं. आता एक छोटंसं विनम्र आव्हान आहे. जर तुम्हाला मनात श्रद्धा असेल, तर कमेंटमध्ये प्रेमानं लिहा, जय माता लक्ष्मी. हा एक साधा शब्द आहे, पण तो मनापासून लिहिलेला असेल तर त्याचं वजन खूप मोठं असतं, असं भक्त म्हणतात. तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल, तर आजची कथा लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कथा त्या व्यक्तींपर्यंत पोहोचवा जी सध्या अडचणीत आहे. कदाचित त्यांच्यासाठी हे शब्द आशेचा एक किरण ठरतील. आता फक्त शांतपणे एकाग्रतेने ऐकत राहा, कारण अनेकदा चमत्कार गोंगाटात नाही तर शांततेत घडतो. आणि कधी कधी माता लक्ष्मी कुठलीही जाणीव न होता तुमच्या आयुष्यात काम करून जाते. चला तर मग कथेला लगेच सुरुवात करूया. मित्रांनो, गोकुळ नावाचा एक साधा, प्रामाणिक आणि श्रमशील तरुण एका जुनाट वसलेल्या खेड्यात राहत होता. त्या गावाचं नाव होतं अंजनवाडी. दुष्काळग्रस्त, पाण्याची टंचाई आणि लोकांच्या चेहऱ्यावर सातत्याने असलेली चिंता ही त्या गावाची ओळख होती. गोकुळ आणि त्याची लहान बहीण सीता या दोघांनी लहानपणापासूनच दुःखाची भाकरी खाल्ली होती. वडील कधीच नव्हते आणि आई लक्ष्मी गेली ती 15 वर्षाची सीता आणि 20 वर्षाचा गोकुळ मागे ठेवून. गावात कोणी फार विचारत नसे, पण तरीही गोकुळ कुणाचं वाईट व्हावं असं कधीच नाही म्हणायचा. शेजारी मुक्ता होती, साधी सरळ पण खूप बोलकी मुलगी. गोकुळची सवंगडी होती. गावात कोणी बोललं नाही, पण दोघांमध्ये काहीतरी अनोखं होतं. गावात एक जुनं शिवाचं मंदिर होतं, ज्याच्यासमोर एक फूल विकणारी म्हातारी बसायची. तिचं नाव कोणालाही माहिती नव्हतं, पण लोक तिला देवयानी माई म्हणूनच ओळखायचे. ती फारसं बोलायची नाही, पण एकदा तिने गोकुळला म्हटलं होतं, या मंदिराचा एक शाप आहे, मुला हसून जाशील पण रडत येशील. पण हे वाक्य कुणी गांभीर्याने घेतलं नव्हतं. एक दिवस सकाळी गोकुळ आणि सीता त्यांच्या जुन्या विहिरीकडे गेले. विहीर एकदम कोरडी होती. आज 4था महिना होता. जिथं एक थेंब पाणी नव्हतं. गावात आरडाओरड चालू होती. सरपंच काकासाहेब बोलत होते, गाव सोडायला तयार व्हा, पाण्याशिवाय जगायचंच कसं आणि का. पण गोकुळ म्हणाला, मी माझं गाव नाही सोडणार, काहीतरी करू, पण पळून नाही जाणार. त्याच रात्री गोकुळ झोपेत असताना त्याला स्वप्नात त्याची आई लक्ष्मी दिसली. ती म्हणाली, मंदिरात जा, दिवा पेटव आणि मागे वळून बघू नकोस. गोकुळ घाबरला, पण सकाळी उठल्यावर त्याने ठरवलं, काहीतरी करायलाच हवं. गोकुळ मंदिरात गेला. आत अंधार होता. हजारो वेळा पाहिलेलं तेच मंदिर, पण आज तिथं काहीतरी वेगळं जाणवत होतं. आणि तिथंच मध्यभागी एक दगडी शिवलिंग आणि समोर एक प्राचीन दिवा कोरड्या गाभाऱ्यात होता. गोकुळने तो दिवा हातात घेतला आणि आपल्या घरी ठेवून दिला. त्या रात्री त्याने तो दिवा लावला, पण अंधारात एक सावकाश आवाज आला, दिवा विझवू नकोस. आणि त्या क्षणी दिवा स्वतःहून उजळू लागला. दुसऱ्या दिवशी सकाळी चमत्कार घडला. त्यांची जुनी विहीर एकदम पाण्यानं भरली होती. गावकऱ्यांच्या डोळ्यावर विश्वास बसेना. काकासाहेब आले आणि म्हणाले, हे कसं झालं. कोणीच उत्तर देऊ शकलं नाही. पण गावात आता एक भीती पसरली होती. काही म्हाताऱ्या बायका म्हणू लागल्या, हा तोच दिवा आहे. पूर्वी ज्याच्या घरात तो पेटला तिथं मृत्यू आला होता. हा दिवा देवाचा नाही, शापित आहे. सीता रात्री कापत होती. तिला स्वप्नात तिची आई दिसली. रडत म्हणाली, दादा, दिवा विझवू नकोस, पण विश्वास देखील करू नकोस.
दिवसांगणिक त्या दिव्याचा उजेड वाढत होता, पण घरात काळजी. सीता वारंवार आजारी पडत होती. गोकुळ म्हणायचा, हे पाणी दिव्यामुळे आलंय, पण याची किंमत काय आहे? मुक्ता गोकुळला म्हणाली, जर हा दिवा शापित असेल तर तुला त्याचं उत्तर शोधावंच लागेल. तसं नसलं तरी लोकांचा विश्वास मिळवायला तुला काहीतरी करणं भाग आहे. गावात हा विषय चघळायला लागला. काही जण म्हणत होते गोकुळ आशीर्वाद आहे, तर काही म्हणत होते हा मुलगा गावात आपत्ती घेऊन येईल. गोकुळचा प्रश्न होता, हा दिवा देवाचा आहे की राक्षसी? मग गावकऱ्यांनी गोकुळच्या विहिरीतून आलेल्या पाण्याचं कौतुक केलं, पण त्याहीपेक्षा अधिक चर्चेचा विषय झाला होता तो दिवा. शिवमंदिरातून आणलेला तो प्राचीन दिवा कोणीतरी पसरवलं होतं. हा दिवा पूर्वी कोणीतरी पेटवला होता आणि त्याचं संपूर्ण कुटुंब एका रात्रीत भस्म झालं होतं. गावात एक जुनं विसरलेलं भूतकाळाचं पान उघडायला लागलं होतं आणि त्याचा केंद्रबिंदू झाला होता गोकुळच्या झोपडीत तेवत असलेला दिवा. गोकुळ दिव्याजवळ बसून दिवस रात्र विचार करत राहिला. सीता तापाने फणफणत होती. तिचं भिजलेलं कपाळ पाहून गोकुळला आईची आठवण झाली आणि त्याच्या मनात पुन्हा रात्री ऐकलेला तो आवाज घुमू लागला, दिवा विझवू नकोस. त्या रात्री सीताच्या तोंडून शब्द बाहेर पडले, पण ती जागी नव्हती, झोपेत बोलत होती. आई म्हणाली होती, गाभाऱ्यात काहीतरी दडलंय. गोकुळ घाबरला, पण त्याच्या नजरेसमोर दिव्याची जळणारी ज्योत अजूनही शांत, स्थिरपणे तेज देत होती. तो दिव्यापाशी गेला आणि हळूच विचारलं, तू कोण आहेस? देवाचा आशीर्वाद की काळाचा शाप आहेस? सकाळ झाली आणि गावात आलेली एक साध्वी सगळ्यांचं लक्ष वेधून घेत होती. देव्यानी साध्वी आता पांढऱ्या वस्त्रात, केस पांढरे, चेहरा शांत, पण डोळे इतके खोल की त्या डोळ्यात बघताना लोकांना स्वतःचं भान हरपत होतं. आणि ती थेट मंदिराच्या दिशेने गेली. लोक मागे मागे गेले आणि तिने गाभाऱ्यात पाय ठेवले. पण आश्चर्य म्हणजे गाभाऱ्यात अजूनही दिवा पेटलेला होता. कुणी पेटवला नव्हता, पण तो दिवा तसाच तेज देत होता. ती साध्वी एका क्षणात शांत उभी राहिली आणि म्हणाली, हा दिवा शापित आहे आणि हे कुणालाही सांगू नका. पण ज्या घरात तो दिवा आहे तिथं मृत्यूला अडवणं आता शक्य नाही. गावकरी एकदम हादरले, पण गोकुळ पुढे आला आणि म्हणाला, माझ्या बहिणीला ताप आहे. दिवा आम्ही आणलाय, पण त्याचा संबंध काय आहे? साध्वीने डोळे मिटले आणि नंतर म्हणाली, हा दिवा 100 वर्षापूर्वी एका सतीच्या रक्ताने पेटला होता आणि तिने शपथ घेतली होती, जो कोणी माझ्या दिव्याला स्पर्श करेल त्याच्या घरात 3 अपघात होतील आणि आघात होतील. एक आजार, एक विश्वासघात आणि एक मृत्यू. गोकुळ जमिनीवर बसला. त्याला सगळं पटलं नाही, पण सीता आजारी होती. गावात कुजबूज वाढली होती आणि आता एक साध्वी हे सगळं सांगत होती. पण तितक्यात एक वडीलधारी वृद्ध रघुनाथ मास्तर पुढे आले आणि म्हणाले, मला आठवतंय, माझ्या आजोबांनी सांगितलं होतं की एकेकाळी काळी रात्र होती आणि त्या रात्री एक बाई त्या मंदिरात पेटत्या दिव्यात उडी मारली होती आणि तिथून दिवा कधीच विझला नाही. आणि म्हणून गोकुळच्या अंगावर काटा आला. साध्वीने नंतर गोकुळकडे बघून एकच वाक्य उच्चारलं, दिवा पेटवणं सोपं आहे, पण दिव्याची किंमत देणं फार कठीण असतं आणि वेळ आली, तुझी परीक्षा सुरू झाली आहे. म्हणून गावात भयाचं वातावरण पसरलं. लोक गोकुळच्या घराकडे वळत नव्हते. काकासाहेब सरपंच म्हणाले, या मुलामुळे गावावर काळी छाया आली आहे. दिवा मंदिरात ठेवला असता तर बरं झालं असतं. आता तो दिवा गावात पेटतोय, म्हणजे आपत्ती आपल्या अंगावरच नक्की खेळते. पण गोकुळ म्हणाला, तो दिवा आता आमचा भाग्य आहे की शाप आहे ते ठरवायचंय मला. म्हणून सीता अजूनही अंथरुणावर होती. मुक्ताने तिची सेवा केली, पण तिला सतत काहीतरी गूढ वाटत होतं. ती म्हणाली, गोकुळ, तुझी आई स्वप्नात येते ना? मी सुद्धा काल तिला पाहिलं. ती रडत होती. म्हणाली, माझा मुलगा दिवा पेटवून हरवणार आहे. म्हणून गोकुळ घाबरला नाही. उलट त्याच्या मनात एक वेगळी जिद्द आली. त्याला समजलं की आता दिव्याचं खरं रहस्य शोधणं हे त्याचं कर्म आहे. आणि त्याच रात्री तो दिवा हातात घेतला आणि गाभाऱ्याकडे निघाला आणि मागे वळून बघायचं नाही हे मनाशी ठरवलं. अंधाऱ्या रात्री चंद्र ढगाआड लपला होता. गोकुळने तो दिवा एका कपड्यात गुंडाळून घेतला आणि शांतपणे घराबाहेर पडला. सीता झोपेतच होती आणि तिचं तापाने फुललेलं कपाळ त्याच्या डोळ्यांपुढे सतत फिरत होतं. मुक्ता दाराशी उभी होती. तिने गोकुळला फक्त एकच वाक्य सांगितलं, जे काही कर, पण परत ये. आणि दिव्यापेक्षा बहिणीला मोठं समज. गोकुळ शांतपणे मान हलवत मंदिराकडे निघाला. रस्ता एकदम निस्तब्ध होता. फक्त झाडांमधून येणारा झुळूक वारा आणि दिव्याच्या धबधबणाऱ्या ज्योतीचा मंद आवाज. गाभाऱ्याजवळ पोचल्यावर गोकुळ थबकला. मंदिराचं दार उघडं होतं.
आतमध्ये कोणीतरी आधीच होता आणि पायांचा आवाज, मंत्रोच्चार आणि एक धुसर आकृती. हीच ती साध्वी देवयानी होती. ती मंत्र म्हणत होती, पण अचानक थांबली आणि गोकुळकडे न पाहताच बोलली, "दिवा घरी नको होता न्यायला, पण तू नेलास, कारण तू वेगळा आहेस. तुझं नातं या दिव्याशी जुने आहे. तू मागील जन्मीचं कर्म पुन्हा उचललं आहेस." गोकुळ अवाक झाला. "तुम्ही मला ओळखता?" ती हसली, पण चेहऱ्यावर वेदना होत्या. "तुझ्या आईचं नाव लक्ष्मी आणि ती माझी सखी होती." हे ऐकताच गोकुळच्या तोंडून शब्द फुटेना. ती पुढे म्हणाली, "हा दिवा देवाचा आहे, पण त्यावर एका स्त्रीचं शापाचं झाकण आहे. 3 परीक्षा आहेत: आजार, विश्वासघात आणि मृत्यू. तुझी बहीण साध्या आजाराची परीक्षा भोगते. दुसरी परीक्षा लवकरच येईल आणि त्यात तू स्वतःवर विश्वास ठेवायचा की लोकांवर हे ठरवणार आहे." मग गोकुळ विचारात पडला. पण त्यावेळी तिच्या मागून अजून एक आवाज आला, "तांबड्या बाबा." काळ्या वस्त्रात, डोक्यावर रुद्राक्षांची माळ आणि चेहऱ्यावर घाणेरडा हसरा चेहरा. "हा दिवा मला हवाय." तो म्हणाला. देव्याने साध्वीने हात उचलला आणि तो थांबला. "म्हणून तू अंधाराला पुसतोस? पण या मुलात प्रकाश आहे. दिवा त्याच्याच हाती राहील." गोकुळ घाबरला, पण दिवा त्याच्याच हातात अजूनही शांतपणे जळत होता. तांबड्या बाबाने शेवटचं वाक्य टाकलं, "एकदा दिवा विझवला की मृत्यू तुझ्या सावलीत राहील. पाहू किती दिवस उजेड राखतोयस." आणि तो निघून गेला. गोकुळने दिवा गाभाऱ्यात ठेवायचं ठरवलं, पण साध्वी म्हणाली, "अजून वेळ आली नाही. दिवा तुला तुझं कर्म पूर्ण करायला मदत करणार आहे, पण शेवटी त्यांचं अंतिम स्थान गाभाराच आहे. तो परत येईल, पण आता त्याला घेऊन गावात जा आणि उजेड जिथं कमी आहे तिथं ठेव." गोकुळ दिवा घेऊन निघाला आणि गावात येताच आश्चर्य झालं. ज्या विहिरीत पाणी नव्हतं तिथं आता सतत झुळझुळ वाहत होतं पाणी, आणि ज्या झाडांना पानं नव्हती तिथं मोहर येत होता. लोक बोलू लागले, "हा दिवा वरदान आहे." काकासाहेब सरपंच चिडले, "आणि हे काही देवाचं नाही, हा काही काळजा देवाचा खेळ आहे. तो दिवा गावात ठेवू नका." पण लोक ऐकत नव्हते, कारण आता पाणी, अन्न, हवा सगळं बदललं होतं. पण त्या रात्री गावात एक घर जळालं आणि लोकांना दिसलं त्या घरातला दिवा विझला होता. तोच दिवा जो गोकुळने थोडा वेळ एक विधवा काकूंकडे ठेवला होता, कारण त्या रात्री खूप आजारी होत्या आणि आता त्या नव्हत्या. गोकुळचा विश्वास डळमळीत होऊ लागला. तो मंदिराजवळ परत गेला. साध्वी नव्हती, तांबड्या बाबा दिसत नव्हते, पण एका दगडावर लिहिलेलं होतं, "दिवा जेव्हा उजेड देतो तेव्हा सावली मोठी होते." गोकुळ घराकडे धावत गेला आणि पाहिलं सीता आता पूर्ण बरी होती. मुक्ताचा चेहरा शांत होता, पण आता गोकुळच्या मनात एकच प्रश्न फिरत होता. गावात आता हवा बदलली होती. विहिरी भरल्या होत्या, पिकं उगवत होती, लोकांच्या चेहऱ्यावर आशा दिसत होती, आणि या सगळ्यांचं केंद्र ठरला होता गोकुळ आणि त्यांच्या घरातला तो जादुई दिवा. पण या बदलांची खबर गावाबाहेर गेली होती. एका सकाळी राजा वीरेंद्रसिंह यांच्या दरबारात तांबड्या वस्त्रातले काही शिपाई पोहोचले. त्यांनी सांगितलं, "महाराज, अंजनवाडी गावात दुष्काळातही हिरवळ फुलते. एक दिवा जळतोय आणि जिथं जळतोय तिथं पाणी आणि अन्न येतं. लोक म्हणतात की हा दिवा चमत्कारी आहे." राजा विचारात पडला. वीरेंद्रसिंह हा न्यायप्रिय पण शहाणा राजा होता. तो अंधश्रद्धेवर विश्वास ठेवत नसे, पण त्याचं मन म्हणत होतं, जिथं लोकांचा विश्वास आहे तिथं काही ना काही असामान्य नक्की असतं. त्याने ठरवलं, तो स्वतः अंजनवाडीला जाईल. मग गावात राजाचे सैनिक पोहोचले, पण एकदम गोंधळ उडाला. काकासाहेब लगेच राजासमोर गेले आणि सांगू लागले, "महाराज, हा गोकुळ काही चमत्कारी नाही. त्याने मंदिरातून दिवा चोरला आणि त्याला देवाचा दिवा म्हणतो. गावावर काळी छाया आली आहे. हा मुलगा गावकऱ्यांना वेडं करतोय." राजाने शांतपणे ऐकलं आणि विचारलं, "तो दिवा कुठं आहे?" काकासाहेब म्हणाले, "त्यांच्या झोपडीत." राजा तिथं गेला. गोकुळ दिव्याजवळ बसून धूप ठेवत होता. त्याने पाहिलं, समोर एक तेजस्वी पोशाखातील पुरुष आहे. डोक्यावर राजमुकुट आहे, मागे सैनिक आहेत आणि नजरेत एकदम करुणा आहे. तो उठून नम्रपणे म्हणाला, "आपण कोण महाराज?" राजा हसून म्हणाला, "मी वीरेंद्रसिंह, या भूमीचा राजा. तुझ्या दिव्याची बातमी दरबारात आली म्हणून पाहायला आलो. हा दिवा खरंच देवाचा आहे?" गोकुळ म्हणाला, "मला माहीत नाही महाराज, पण जिथं हा दिवा असतो तिथं काहीतरी सकारात्मक घडतं आणि जिथं तो विझतो तिथं अनर्थही घडतं." राजा काही क्षण दिव्याजवळ गेला. ज्योत एकदम स्थिर होती, पण तेवढ्यात एक झुळूक आली आणि दिवा विझला, आणि तेवढ्यात एक लहान बाळ दूर रडू लागलं आणि गावातले एक पिकाचं शेत कोसळलं. राजा थक्क झाला. त्याने गोकुळला विचारलं, "तुला काय वाटतं, या दिव्याचा मूळ उगम कुठं आहे?" गोकुळ म्हणाला, "एक साध्वी म्हणाली होती, हा दिवा पूर्वी राजवाड्यात होता
आणि तो चोरून मंदिरात नेण्यात आला होता आणि त्यावर एका स्त्रीचा शाप आहे. राजाने डोळे मिटले आणि तो म्हणाला, या गोष्टीत काहीतरी आहे. तू माझ्यासोबत चल, राजवाड्यात ये, मी तुला एका व्यक्तीला भेटवतो जिला हे सगळं माहिती असू शकतं. माझी आई राजमाता मेघाला. गोकुळ विचारात पडला. मुक्ताने सांगितलं, जा गोकुळ, तुझं उत्तर तिथंच असेल आणि दिव्याचं रहस्य उघडं करायचं असेल तर तुला राजघराण्याचा दरवाजा उघडावाच लागेल. गोकुळने तो दिवा पुन्हा पेटवला आणि एक थरारक प्रश्न त्याच्या मनात घुमत होता. गोकुळ एका घोडागाडीत बसून राजाच्या सैनिकांसोबत राजवाड्याकडे निघाला. त्याच्या मांडीवर तो दिवा तसाच जळत होता आणि मनात मात्र हजारो विचारांची वादळं उसळत होती. मागे मुक्ता आणि सीता दोघी त्याला टक लावून पाहत होत्या. राजाच्या आदेशावरून त्या दोघांनाही राजवाड्यात बोलवण्यात आलं होतं, पण सध्या त्या गावीच थांबणार होत्या. गोकुळच्या मनात सतत प्रश्न एकच होता, हा दिवा जर खरोखर पूर्वी राजवाड्यात होता तर तो मंदिरात कसा गेला आणि कोणती स्त्री होती जिने शाप दिला. मग राजवाडा दूरवरूनच भव्य आणि तेजस्वी दिसत होता. चंदनाच्या सुगंधात भिजलेली हवा, पहाऱ्यावरील सैनिक आणि प्रवेशद्वाराजवळ उभा असलेला धनाजी, राजाचा अंगरक्षक, प्रामाणिक आणि धारदार नजरेचा. त्याने गोकुळला पाहताच नम्रतेने नमस्कार केला आणि म्हणाला, तूच का तो दिव्याचा रक्षक? गोकुळने काही न बोलता फक्त मान हलवली. धनाजीने त्याला महालाच्या आत नेलं, जिथे राजा वीरेंद्रसिंह त्याची वाट पाहत होता. गोकुळ, हा आहे राजमहाल. आता जे काही ऐकशील पाहशील ते तुझ्या आयुष्याला नवीन दिशा देईल. राजा म्हणाला. गोकुळ अजूनही बावरलेला होता. महाराज, मला काही समजत नाही. मी फक्त एक गरीब शेतकरी आहे. हा दिवा मी फक्त आशेने पेटवला होता, पण आता वाटतं हे काहीतरी फार मोठं आहे. राजा गंभीर झाला. गोकुळ, राजवाड्याच्या मागेही एक काळं गुपित असतं, जसं तुझ्या दिव्याच्या ज्योतीमागे सावली आहे. मी तुला आता एका अशा व्यक्तीकडे नेणार आहे जिने या दिव्याचा खरा इतिहास पाहिलाय. माझी आई राजमाता मेघाला. गोकुळ पहिल्यांदाच राजवाड्याच्या आतल्या भागात गेला. भिंतीवर शिल्प होती, छतावर चित्रकला आणि जिथं तळमजल्याच्या खोल अंधारात राजमाता मेघाला निवांत बसली होती. तिच्या चेहऱ्यावर अनुभवांची साल होती, पण डोळ्यात वेदनेचा थर होता. ती गोकुळला पाहताच उठली आणि हळूच म्हणाली, हा तो दिवा आहे. मग गोकुळने मान डोलावली. तिने हातात दिवा घेतला, डोळे मिटले आणि थोड्या वेळाने तिने तो परत गोकुळकडे दिला. मीही ज्योत पुन्हा पाहीन असं वाटलं नव्हतं. हा दिवा पूर्वी या राजवाड्यातच होता आणि माझ्या हातूनच मंदिरात गेला. राजा चकित झाला. आई, हे काय बोलताय? तुम्हीच मंदिरात दिला का? राजमाता हळूहळू बोलू लागली. 20 वर्षापूर्वी या दिव्याचं पूजन या राजवाड्यात व्हायचं. हा दिवा देवीच्या आशीर्वादाचा मानला जायचा. पण एका वर्षी राजवाड्यात संकट आलं. राजा मृत्यू पावला. लोक बंड करायला लागले आणि महालात दुःखाचा पसारा झाला. तेव्हा दरबारात एक स्त्री आली. तिचं नाव होतं यशोदा. ती गुपचूप मंदिरात सेवा करत होती, पण तिच्यावर संशय घेतला गेला की ती राजाच्या मृत्यूचं कारण होती. एका रात्री ती श्री या दिव्याजवळ उभी राहून रडत म्हणाली होती, माझ्या निष्पाप आत्म्यावर जर आरोप केलात तर हा दिवा तुमच्यावरच उलटेल. जो कोणी याला हात लावेल त्याच्या घरात त्रास, दगाफटका आणि मृत्यू येईल. आणि ती रात्रीच गहाळ झाली. दुसऱ्या दिवशी दिवा गाभाऱ्यात दिसला आणि मग एक एक संकट आली, पण मी तो दिवा कधीच परत आणायला धसावले नाही. गोकुळ ऐकत राहिला. त्याच्या हातात दिवा अजूनही जळत होता. मग राजमाता म्हणाली, पण या दिव्याशी तुझं एक खास नातं आहे गोकुळ, कारण यशोदा ही माझी बहीण होती आणि तिने पोटच्या बाळाला मंदिराजवळ एका गुराख्याकडे दिलं होतं. तोच तू? गोकुळ गारठला. मी मी ते यशोदा नामक श्रीचा मुलगा आहे. हो, आणि म्हणूनच हा दिवा तुझ्याशी बोलतो, तुझ्या घरात पोचतो, तो तुला ओळखतो आणि कदाचित तो दिवा आता शापित राहिलेला नाही, कारण तूच तो आगीचा वंशज आहेस ज्याच्यामुळे पुन्हा दिवा उजळू शकतो. पण तो आता दुसरी परीक्षा पार करायला तयार हो, विश्वासघाताची. तेवढ्यात सेवक आला आणि सांगतो, महाराज, गावातून बातमी आली, मुक्तावर कोणीतरी हल्ला केलाय. ती जीवाच्या आकांताने म्हणाली होती, गोकुळला सावध करा, दिवा अजून कुणाचाच नाही झालेला आहे. गोकुळ एकदम धावत निघाला. हातात दिवा होता, मनात हजार प्रश्न होती. गोकुळ घोडागाडीतून तडफडत परत अंजनवाडीच्या दिशेने निघाला. हातात दिवा घट्ट धरलेला, मनात वेगळाच वानवा पेटलेला होता. आता राजमातेनं सांगितलेली गोष्ट त्याच्या डोक्यात घुमत होती. यशोदा म्हणजे तुझी खरी आई आणि तू त्या दिव्याचा वंशज आहेस. पण त्याच वेळी सेवकाच्या तोंडून ऐकलेली ती भीषण बातमी, मुक्तावर कोणीतरी हल्ला केलाय, ही वाऱ्यागत त्याच्या छातीत धडधडत होती.
एकटेपणा, जबाबदारी आणि त्या दिव्याचं वजन सगळं त्याच्या खांद्यावर आलं होतं. अंजनवाडी जवळ आली. गावात शांतता होती, पण ती नैसर्गिक नव्हती. जणू एखादं वादळ नुकतंच गावातून फिरून गेलं होतं. मातीवर लोटलेले वांग्याचे वेल, मोडलेले कुंपण आणि घराबाहेर जमलेली गर्दी, हे सगळं पाहून गोकुळ धावत गेला. गर्दीतून एक आवाज ओरडला, तो आलाय, तो दिव्याचा मुलगा आलाय. लोक दाटले, पण वाट करून दिली. घरात जमिनीवर शांत झोपलेली मुक्ता, तिच्या कपाळावर फाटलेली खुणदार ओढणी, डोळे मिटलेले, चेहरा पांढरट. बाजूला बसलेली सीता, डोळ्यात पाणी आणि ओठांवर प्रार्थना. दादा, ती अजूनही श्वास घेते, पण खूप थकलीये. कोणीतरी पाठीमागून हल्ला केलाय आणि तिला धमकी दिलीये. गोकुळला सांग, दिव्याच्या मागे जाशील तर सर्व गमावशील. गोकुळचा चेहरा कठीण झाला. तो काही न बोलता मुक्ताजवळ गेला. तिच्या डोक्याजवळ दिवा ठेवला आणि शांतपणे बसून राहिला. काही क्षणात मुक्ताच्या छातीचा श्वास गडगडू लागला. डोळे हळूच उघडले आणि ती पुटपुटली. त्याला ओळख. त्याचा चेहरा झाकलेला होता, पण त्याचे डोळे, तेच डोळे मी मंदिरात पाहिले होते. गोकुळ काही बोलला नाही, फक्त दिव्याच्या ज्योतीकडे पाहत राहिला. ती ज्योतीही आता पूर्वीसारखी उंच नव्हती. जणू दिव्यालाही धक्का बसला होता. त्याच रात्री झोप न लागलेल्या गोकुळने मंदिराकडे जाण्याचं ठरवलं, पण त्याच्या मनात एक वेगळंच टोचन होतं. आईचं खरं नाव यशोदा आहे. मग जी लक्ष्मी नावाची बाई मला वाढवली आहे, ती कोण होती? ती खरी आई नव्हती का? का तिने मला काही सांगितलं नाही आणि ती दिव्याच्या बाबतीत शांत का राहिली? मग रात्री अंधार होता. आकाश निरभ्र, पण वारा थंड आणि खोल. मंदिरात कोणीच नव्हतं. गोकुळ गाभाऱ्यात गेला, दिवा समोर ठेवला आणि गुडघ्यावर बसून म्हणाला, आई, कोण आहेस तू खरंच? तूच जर यशोदा होतीस तर मला का टाकून गेलीस? आणि जर लक्ष्मीच माझी आई होती तर तिच्या डोळ्यातली भीती खरी का होती? उत्तर दे. आता मी तुझा मुलगा म्हणून विचारतोय, दिव्याचा रक्षक नव्हे. गाभाऱ्यात अंधार गडद झाला. दिव्याची ज्योत मंद होऊ लागली आणि गोकुळच्या समोर हळूहळू दुसर धुरातून एक आकृती निर्माण होऊ लागली. ती आकृती श्रीची होती. केस ओले, चेहरा शांत, हातात फुलांची माळ आणि कपाळावर चंद्रकोर. गोकुळने डोळे मोठे केले. आई, लक्ष्मी? ती हसली. गोकुळ, मी लक्ष्मी नाही, मी यशोदा, तुझी खरी आई. लक्ष्मीने तुला वाढवलंय, पण मी तुला जन्म दिलाय आणि मी शाप दिला होता त्या दिव्याला. गोकुळ गारटला. तू शाप दिलास? पण का? तू दिव्याला दोष का दिलास? ती पुढे आली. कारण मी प्रेमात फसले. तुझ्या वडिलांवर विश्वास ठेवला, पण त्यांनी मला फसवलं आणि त्याच दिव्याजवळ उभे राहून त्यांनी मला नाकारलं. त्या क्षणी माझ्या मुखातून निघालं, हा दिवा माझ्या दुःखाचा साक्षी आहे. आता तो कुणाला शांती देणार नाही. आणि तेच वाक्य शाप ठरलं. गोकुळचे डोळे भरून आले. मग तू परत आलीस, मग का? आणि मी तुझं पोरगं असल्याचं का सांगितलं नाहीस? ती म्हणाली, कारण दिव्याचा शाप फोडायचा असेल तर तुला स्वतःहून दिव्याच्या रहस्यात शिरावं लागेल. जर मी आधीच सांगितलं असतं तर तू श्रद्धा ठेवली असतीस, पण अंधश्रद्धा आणि आस्था यात फरक नाही राहिला असता. गोकुळ पुढे वाकून आईच्या पायाजवळ बसला. आई, आता पुढे काय? यशोदा म्हणाली, तुला आता दुसरी परीक्षा पार करायची आहे. विश्वासघात. तुझ्या जवळचा कोणी तुझ्यावर खोटा आरोप करणार आहे, तुला फसवणार आहे आणि तेव्हा तुझा खरा दिवा, तुझं खरं तेज दिसेल. आणि जर तू त्या क्षणी रागाऐवजी संयम ठेवला तर तिसरी परीक्षा मृत्यू आहे. तुला स्पर्शही करू शकणार नाही. गोकुळ मनात शपथ घेतो, आई, मी कोणत्याही फसवणुकीला घाबरणार नाही. मी माझ्या दिव्यावर, माझ्या कर्मावर आणि तुझ्या रक्तावर श्रद्धा ठेवीन. तेवढ्यात यशोदा गायब झाली. दिवा पुन्हा तेजाने पेटला. गोकुळ शांतपणे उठला आणि त्याच वेळी मंदिराच्या बाहेर कोणीतरी पाय ठेवत होतं. काळ्या झोपडीतून डोळे चमकत होते आणि एक कुजबूज ऐकू आली. शेवटी तो आपल्या सापड्यात आलाय. आता खरी ओळख आणि खरी खेळी खेळायची वेळ आली आहे. गोकुळ पुन्हा एकदा दिवा हातात घेऊन मंदिराच्या गाभाऱ्यातून बाहेर पडत होता. आईच्या आत्मरूपातील दर्शनानं त्याच्या मनात शांततेचा श्वास आला होता, पण त्या शांततेमागे एक जबरदस्त गर्जना दबलेली होती. विश्वासघात ही दुसरी परीक्षा होती आणि ती कोणत्या बाजूने कोणत्या क्षणी येईल हे तो ओळखू शकत नव्हता. तो मंदिराच्या पायऱ्यांवरून खाली उतरला आणि पाहतो तर समोर धनाजी उभा होता. राजाचा अंगरक्षक, चेहऱ्यावर गंभीर भाव. गोकुळ, महाराजांनी तुला पुन्हा बोलवलाय. राजमातेनं काही नोंदी मागवून घेतल्या आहेत, ज्यात तुझ्या पूर्वजांशी संबंधित काही उल्लेख आहेत. गोकुळ काही न बोलता धनाजीच्या मागे लागला आणि गावातून जाताना लोक आता त्याच्याकडे वेगळ्या नजरेने पाहत होते. कुणी भीतीने, कुणी आदराने आणि कुणी जळजळीत कटाक्षाने. पण एक नजर सगळ्यात धक्कादायक होती. काकासाहेब सरपंच.
त्यांची नजर संमिश्र होती, जणू काही लपवत होते आणि एखाद्या सापळ्यात ओढण्याची प्रतीक्षा करत होते. राजवाड्यात पोहोचल्यावर राजमाता मेघाला त्यांच्या वाटेकडेच पाहत होती. गोकुळ, तुझ्या आईचं नाव जसं यशोदा आहे, तसंच या राजघराण्यात एक कालखंड असा होता जिथं तुझ्या पूर्वजांनी या दिव्याच्या रक्षणासाठी एक गोपनीय शपथ घेतली होती. ती नोंद एक खास ग्रंथात आहे, ज्याला अश्रूंचं पुस्तक म्हणतात. गोकुळ विचारात पडला. माझ्या पूर्वजांनी म्हणजे माझं या दिव्यावर खरोखरच हक्क आहे? राजा वीरेंद्रसिंह जवळ आला. गोकुळ, हे हक्काचं नाही, हे कर्तव्याचं हक्क आहे. आणि दिवा हा शक्ती आहे, आणि शक्ती ज्याच्याकडे येते त्याच्यावर जबाबदारी येते. आणि म्हणूनच तुला आज राजवाड्याच्या अंधाऱ्या कळसाच्या खोल कपाटात घेऊन जाणार आहे. तिथंच ही नोंद आहे. गोकुळच्या मनात वादळ उठू लागले, पण त्याने स्वतःला सावरत मान डोलावली. धनाजी त्याला घेऊन गेला राजवाड्याच्या मागील भागात. तिथं जुनं एक दरवाजासारखं काही होतं. दोन्ही बाजूने बांबूंच्या काठ्यांनी बंद आणि मधोमध एक पितळेचा नक्षीदार कुलूप होतं. धनाजी म्हणाला, हे कपाट फक्त तोच उघडू शकतात ज्यांच्या रक्तात त्या दिव्याचं तेज आहे. आणि गोकुळ पुढे गेला. हात पितळेच्या कुलपावर ठेवला. काहीच घडलं नाही. मग त्याने आपल्या हातातला दिवा पुढे केला. ज्योतने एका क्षणात कुलूपचा स्पर्श केलं आणि झर्र असा आवाज झाला. दरवाजा उघडला. आतमध्ये एकच ग्रंथ होता, काळ्याभोर कपड्यात गुंडाळलेला, पण त्यावर सोन्याच्या अक्षरात कोरलेलं एक वाक्य होतं. अश्रूंचं जे काही खरं आहे ते सत्याच्या तेजातच उलगडतं. म्हणून गोकुळने तो ग्रंथ घेतला आणि धनाजीसह राजमातेकडे परत आला. ग्रंथ उघडला तर त्यातील पाने कोरडी नव्हती. त्या पानांवर नुसतं शाईनं नव्हे, तर रक्त सहस्र स्वरूपात काही लिहिलं होतं. एक एक अक्षर वाचू लागताच गोकुळच्या चेहऱ्यावर विस्मय दिसू लागला. या दिव्याचं तेज त्या रक्तात वाहतं, ज्याने प्रेमाच्या वेदनेतून झळाळलेली शपथ घेतली. जो त्या वेदनेतून जन्माला येईल तो दिव्याच्या शापाचा मोड करणारा ठरेल. पण त्याला विश्वासघात सहन करावा लागेल, कारण जे जवळचे असतील तेच दूर जातील. गोकुळनं शेवटपर्यंत वाचलं आणि त्याला जाणवलं, हे ग्रंथ फक्त एक रहस्य नाही सांगत, तर भविष्यवाणी करत आहे. आणि त्या भविष्यवाणीचा केंद्रबिंदू तोच आहे. पण त्याच वेळी एका सेवकाने आत येऊन एक फडफडती बातमी दिली. मुक्ता गायब झाली आहे. तिची ओढणी मंदिरात सापडली आहे आणि तिच्या रूममध्ये एक चिठ्ठी आहे. मी गोकुळावर विश्वास ठेवू शकत नाही. तो दिव्याच्या नशेने वेडा झालाय. गोकुळच्या डोळ्यांवर विश्वास बसला नाही. मुक्ता? माझ्यावर विश्वास नाही? राजा म्हणाला, हे म्हणजे तुझी दुसरी परीक्षा सुरू झाली आहे गोकुळ. विश्वासघात. गोकुळ संतापला नाही, उलट तो शांत झाला. मुक्ता अशा पद्धतीनं जाऊ शकत नाही. ही ती नाहीये, हे कोणीतरी बनवलेलं आहे. आणि त्या चिठ्ठीचा हस्ताक्षर पण तिचा नाहीये. मला वाटतं यात काकासाहेबांचा हात आहे. धनाजी पुढे येऊन म्हणाला, गोकुळ, मला वाटतं आता तांबड्या बाबाची परत एंट्री जवळ आली, कारण त्यालाच हवंय दिव्यावरचं नियंत्रण, आणि तोच विश्वासाला फोडायला निपुण आहे. राजमातेनं शेवटचं एक गुपित सांगितलं. तांबड्या बाबा हा कोणताही साधू नाही. तो माझ्याच पतीचा अर्धा भाऊ आहे, ज्याने पूर्वी दिव्यावर हक्क सांगितला होता. पण मी आणि यशोदानं तो दिवा मंदिरात नेऊन लपवला आणि त्यानंतर शाप सुरू झाला. गोकुळ पुन्हा एक वार उभा राहिला. माझ्या जन्माचा इतिहास, दिव्याचं गुपित आणि आईचा आत्मा हे सगळं मी समजून घेतलंय. आता उरलाय फक्त शेवटचा सामना. पण तो सामना करण्याआधी मला मुक्ताला शोधावं लागेल, कारण जर तिला फसवलं गेलं असेल तर विश्वासघात तिथे नाही, आणि तिने नाही तर कोणीतरी तिच्यावर केलाय. तेवढ्यात मंदिराजवळ एक आवाज आला. दिवा जिथे ठेवला होता तिथं आता अंधार पसरलेला होता आणि धुक्यातून पुन्हा तो तांबड्या बाबा समोर येत होता. चेहऱ्यावर एक विचित्र हसणं आणि हातात एक जळालेली ओढणी. तांबड्या बाबाची ती आकृती धुक्यातून हळूहळू स्पष्ट दिसत होती. हातात मुक्ताची जळालेली ओढणी, डोळ्यात आग आणि चेहऱ्यावर एक वक्र हसणं. गोकुळच्या हृदयाची धडधड वाढत होती, पण चेहऱ्यावरचा ठामपणा हलत नव्हता. त्याच्या हातातला दिवा अजूनही जळत होता, पण त्याचं तेज आता एका वेगळ्याच आव्हानाला उत्तर द्यायला सज्ज होतं. दिव्याचा रक्षक, पुन्हा भेटलो आपण. तांबड्या बाबा पुढे येत म्हणाला, तुझ्या घरातलं उजेड फार वाढलंय. थोडं सावलीला जागा दे ना. मुक्ता माझ्याजवळ आहे आणि ती माझी झाली आहे. तिचं तुझ्यावर विश्वास नव्हता आणि मी तिला तोडून टाकलं. गोकुळचे डोळे कडाडले. मुक्ता कधीच अशा मोहात पडणार नाही. तिला हरवण्याचा प्रयत्न केलास, पण तिचं मन माझ्यावर होतं आणि तुझ्या अंधारावर नाही. तांबड्या बाबा खळखळून हसला. मन कमजोर असतात गोकुळ. मी तिला एक गोष्ट सांगितली की तू दिव्याच्या नशेत इतका गुंग झालास की तिची काळजी घेतली नाहीस, आणि की तू फक्त भविष्यवाणीचा गुलाम आहेस. आणि ती बोलली नाही, शांत बसली. म्हणजे मान्य केलं. गोकुळ थोडा डगमगला.
मनात थोडा शंकेचा झरा फुटला. पण तो दिव्याकडे पाहतो. ज्योत शांत होती, न हलणारी न डगमगणारी. आणि त्याने स्वतःलाच बजावलं, हीच माझी दुसरी परीक्षा आहे. विश्वासघात. आणि मी मोडणार नाही. माझ्यावर फसवणूक होईल हे मला आधीच माहिती होतं. पण जे खरं असतं ते पुन्हा भेटतं. तू मुक्ताला लपवलं आहेस, पण ती माझ्यावरच परतणार आहे. आणि मी तुझा खेळ मोडणार आहे. तेवढ्यात एका झाडामागून धनाजी पुढे आला. त्याच्या हातात तलवार होती, पण चेहरा काहीतरी लपवणारा होता. गोकुळ, चल, तुला राजवाड्यात नेतो. राजा तुझी वाट पाहतोय. मुक्ताबाबत काही धक्कादायक गोष्ट समोर आली आहे. गोकुळने दिवा उचलला आणि धनाजीच्या मागे निघाला. पण त्याच्या मनात आता काहीतरी विचित्र वाटत होतं. धनाजी आज जरा जास्त शांत वाटत होता आणि थोडा थकलेला. राजवाड्यात पोहोचल्यावर राजमाता आणि राजा दोघेही एकाच वेळी म्हणाले, धनाजी, तिथं आहे का? गोकुळने मागे पाहिलं, पण मागं कोणीच नव्हतं. कोणासोबत आला होतास? राजा विचारतो. गोकुळ म्हणतो, धनाजी, त्याने सांगितलं की राजा वाट पाहतोय आणि त्याच्यासोबत मी आलोय. राजा आणि राजमातेनं एकमेकांकडे पाहिलं आणि राजमातेनं पुटपुटलं, तो धनाजी नव्हताच, तो तांबड्याच बाबा होता आणि त्याने रूप बदललेलं होतं. गोकुळच्या हातातला दिवा थरथरू लागला. म्हणजे मी त्याच्यासोबत आलो? मुक्तापर्यंत पोहोचायच्या अगोदरच त्याला परत संधी दिली. तेवढ्यात दरवाजात एक आकृती आली, झडप घालणाऱ्या सावलीसारखी. आणि तोंड उघडलं. मी मुक्ताच आहे, पण आता मी तुझ्यावर विश्वास ठेवत नाही. दिव्याच्या मोहाने तू सगळं हरवतो आहेस आणि मी थकले. गोकुळ समोर पाहतो. मुक्ता होती, पण तिच्या चेहऱ्यावर सजीव भाव नव्हते. डोळे खालच्या दिशेला आणि अंगभर पांढरा जगा. मुक्ता, हे काय? ती पुढे आली आणि म्हणाली, मला सांगितलं गेलं की तू माझ्यापेक्षा दिव्याला जास्त मानतोस, की मी संकटात असताना तू मंदिरात आईला बोलवत होतास, माझ्या आवाजाला प्रतिसाद दिला नाहीस. गोकुळ थक्क. तो म्हणाला, तू माझ्यावर विश्वास ठेवत नव्हतीस. मुक्ता थांबली. एक क्षण आला होता जेव्हा मीही गोंधळले आणि तांबड्या बाबाने मला सांगितलं की जो तू प्रेम करतेस तो फक्त दिव्याचा गुलाम आहे. आणि त्या क्षणी माझं मन डगमगलं. मी काही बोलले नाही आणि तेच माझं चुकलं. पडद्यामागून तांबड्या बाबा हसत पुढे आला. परीक्षा पूर्ण झाली गोकुळ. तुझ्यावर विश्वास ठेवणारी एकटी सुद्धा व्यक्ती नाही उरली. दिवा जळतोय, पण त्याचं तेज आता व्यर्थ आहे, कारण दिव्याला दिशा देणारा तूच अंधारात शिरतो आहेस. गोकुळ एकटाच उभा होता. त्याच्यासमोर मुक्ता, तांबड्या बाबा आणि मागे राजमाता, राजा, सगळे. पण सगळ्यांच्या मनात शंका. आणि त्यावेळी त्याच्या हातातला दिवा अचानक तेजस्वी होतो आणि एक जोराचा वाऱ्याचा झोत येतो. त्या झोतातून एक आवाज ऐकू येतो, शेवटचा विश्वास जर स्वतःवर ठेवला तर दिवा तुला वाचवेल. जर तू स्वतःवर संशय घेतलास तर दिवा तुझ्या हातून निघून जाईल. गोकुळ डोळे मिटतो. काही क्षण शांतता. मग डोळे उघडून दिव्याजवळ गुडघ्यावर बसतो. मी प्रेमात असलो तरी आंधळा नाही. मी विश्वासघात झेलू शकतो, पण उत्तरदायित्व नाही विसरू शकत. दिव्याला दिशा देणं हे माझं कर्म आहे आणि जो माझ्यावर विश्वास नाही ठेवतो त्यालाही मी दोषी मानणार नाही. त्या क्षणी दिवा आकाशा एवढा तेजस्वी होतो आणि तांबड्या बाबा किंचाळतो, हा उजेड मला विझवतोय. आणि तो धुरासारखा नाहीसा होतो. मुक्ता गोकुळ समोर येते, डोळे भरून. माफ कर, मी डगमगले, पण आता मला समजलं, तू दिव्याचा रक्षकच नाहीस, तू प्रेमाचा प्रांजळ आरसा आहेस. गोकुळ हसतो. दिवा हातात घेतो. 2 परीक्षा पूर्ण झाल्या. आता उरली शेवटची, मृत्यू. आणि ती परीक्षा आता लांब नाही. तांबड्या बाबाच्या धुरात मिसळलेल्या आवाजाने राजवाड्याचं आसमंत काही काळ शांत झालं. गोकुळ आणि मुक्ता मंदपणे दिव्याकडे पाहत होते, जणू दिव्याने एक युद्ध जिंकून दिलं होतं. त्या दिव्याच्या तेजात आता एक परिपक्व शांतता होती आणि त्याच्या जळणाऱ्या ज्योतीत ना थरथर ना संकोच. जणू दिवा म्हणत होता, 2 परीक्षा तुझ्या मनाच्या उंबरठ्यावर होत्या, आता उरली आहे शरीराची आणि मृत्यूची परीक्षा. गोकुळ आणि मुक्ता पुन्हा राजमाताकडे गेले. राजमातेनं त्यांचं कपाळ धरून आशीर्वाद दिला. गोकुळ, तू खरंच तेज आहेस आणि हे तेज आता उरलेल्या अंधारावरही विजय मिळवेल. पण ध्यानात ठेव, अंधार कधीच सरळ येत नाही, तो नेहमी सावलीतून खेळतो. म्हणून गोकुळने विचारलं, आई, म्हणजे मृत्यूची परीक्षा कोणत्या स्वरूपात येईल? कुणाच्या रूपात? राजमातेनं केवळ एकच वाक्य उच्चारलं, कधी कधी मृत्यू समोरच उभा असतो, पण तो आपल्यासारखा चेहरा घेऊन येतो. आणि ती शांत झाली. दुसऱ्या दिवशी सकाळी राजवाड्यात एक खळबळ माजली. राजमाता गायब झाली होती. तिची खोली उघडी होती. पलंगावर तिची शाल ठेवलेली होती, पण ना कोणी आवाज ऐकला ना कोणती हालचाल. राजाने संपूर्ण दरबारात चौकशी सुरू केली. धनाजी म्हणाला, गुप्त दरवाजा. मागच्या महालाच्या मागे एक जुना दरवाजा आहे, जो फार काळ उघडला गेला नव्हता. शक्य आहे की कोणीतरी त्यातून तिला नेलंय.
राजा संतापात होता, पण गोकुळ शांत होता. राजमाता स्वतःहून गेली असेल किंवा कोणीतरी अगदी जवळचा असलेला व्यक्ती तिला घेऊन गेला असेल. मी या दिव्याच्या ज्योतीखाली ते जाणून घेणार आहे. गोकुळ दिव्यासमोर बसला. त्याने डोळे मिटले आणि त्या तेजस्वी प्रकाशात एक दृश्य उभं राहिलं. एक अंधारी खोल बोगद्यासारखी जागा, भिंतीवर जुनाट चित्र आणि मध्ये उभी राजमाता. पण तिच्यासमोर कोणीतरी आहे आणि त्या चेहऱ्यावर मास्क होता. गोकुळ डोळे उघडतो. कोणीतरी आहे जो चेहरा लपवत आहे आणि तो फक्त माझ्या परीक्षेसाठीच तयार झालाय. तो मृत्यूचं रूप घेऊन आलाय आणि त्याच्या मागे एक जुना इतिहास आहे. गोकुळ राजाकडे जातो. माझ्या परीक्षेची वेळ जवळ आली आहे महाराज, पण ही परीक्षा तलवारांनी नसेल तर सावल्यांनी असेल आणि त्या सावलीला प्रकाशाने जिंकण्यासाठी मला त्याच्या गाभाऱ्यापर्यंत पोहोचावं लागेल. राजा विचारतो, कोण? कोण आहे तो? गोकुळ थांबतो. एक क्षण विचार करतो आणि म्हणतो, माझ्याच रक्तातला, पण अंधाराकडे वळलेला, माझ्या आईच्या वंशातला दुसरा मुलगा, जो जन्मला तांबड्या भावाच्या मार्गावर, जो माझ्यासारखाच दिव्यावर हक्क सांगतो, पण प्रेमाच्या नव्हे आघाताच्या मार्गावरून. राजा चक्रावतो. म्हणजे तुझा अज्ञात भाऊ? गोकुळ मान डोलावतो. हो, आणि तोच मृत्यू आहे आणि माझी तिसरी परीक्षा त्याच्याशी होणार आहे. तेवढ्यात राजवाड्यात एक सुतराम संदेश येतो. राजमातेला एका जळालेल्या गुहेत बघितलं गेलंय आणि तिच्यासमोर उभा होता एक मुलगा आणि तुमच्यासारखाच, पण त्याच्या कपाळावर एक काळा ठिपका होता आणि त्याच्या हातात विझलेला दिवा होता. गोकुळच्या शरीरात एक झटका बसतो. मी दिवा पेटवतो, तो दिवा विझवतो. हे माझं विलोम आहे, माझं अर्धरूप आहे, माझी सावली आहे आणि आता त्याच्याशी अंतिम संघर्ष जवळ आलाय. राजमातेला पहिल्यापासून गोकुळच्या जीवनाला वेगळी दिशा मिळाली होती, पण आता तीच राजमाता गायब होती आणि सर्वात धक्कादायक म्हणजे त्या गुहेत पाहिलेला चेहरा गोकुळ सारखाच होता, पण त्याच्या कपाळावर काळा टिपका आणि हातात विझलेला दिवा होता. गोकुळ आता हातातल्या दिव्याजवळ बसला होता, पण त्याच्या समोर तेज पाहून असं वाटत होतं जणू दिवा त्याला सांगतोय, माझं तेज जपलंयस, पण तुझी सावली अजून तुला सोडून गेलेली नाही. राजा वीरेंद्र सिंहाने एक गुप्त बैठक बोलावली. धनाजी, मुक्ता, सीता आणि राजमाता यांच्या जवळच्या सेवकांना बोलवण्यात आलं. गोकुळ, तुझ्यावर आता राज्यही विसंबलेलं आहे. हा दिवा जर तू पुन्हा काळात गेला तर गाव, राजवाडा आणि आपली माणसं सगळं अंधारात बुडेल. गोकुळ म्हणाला, मला माझा शत्रू ठाऊक आहे. तो माझ्यासारखाच आहे, कारण तोच माझा अर्ध वास्तव्य आहे. माझी आई यशोदा, जिला एक मुलगा गोकुळ म्हणतो, तिने एका दुःखाच्या क्षणी एका वेगळ्या पुत्राला जन्म दिला होता. तोच आहे काळसूर, माझ्या सावलीतील भाऊ. सगळे थक्क झाले. गोकुळ म्हणाला, हो, आणि तांबड्या बाबाने त्याला तयार केलंय. माझ्या विरुद्ध एक दिव्याचा रक्षक, एक दिव्याचा विझणारा, आणि आता तोच मृत्यू बनून समोर येतोय. हीच माझी शेवटची परीक्षा आहे. मुक्ता पुढे आली. गोकुळ, मी तुझ्या सोबतीला आहे. या मृत्यूच्या सावलीतून तुला बाहेर आणण्यासाठी. आपण एकटं नाही आहोत. तेवढ्यात एका सेवकाने सांगितलं, गुप्त बोगद्याच्या शेवटी एक आवाज घुमतोय, गोकुळच्या नावाचा, आणि त्याचं म्हणणं आहे, येशील का अंधारात, की दिव्याच्या उजाळातच बसशील? गोकुळ दिव्याला उचलतो. म्हणतो, मी दिव्याचं तेज घेऊन अंधारात उतरणार आहे, कारण माझं कर्म आहे की अंधारातल्या माझ्या सावलीलाच मिठी घालावी लागेल. पण जर ती सावली दिव्याची ज्योत विझवत असेल तर मी त्या अंधारालाही शांतपणे विझवीन. राजा त्याला एक तलवार देतो. सावली विरुद्धच्या या युद्धात प्रकाश आहे, पण तलवारीला इथे एक गरज असते. पण ही तलवार फक्त तेव्हाच वापर जेव्हा शब्द निष्प्रभ ठरतील. गोकुळ आणि मुक्ता गुप्त बोगद्यात प्रवेश करतात. सायंकाळचा काळोख अर्धवट होता. दिवा हातात, पावलं धीट आणि मन स्थिर. वाट लांब होती. शेवटी ते एका उघड्या जागी पोहोचले, एका गुहेत, आणि आत मध्यभागी एक ज्योत विझलेली होती आणि समोर उभा एक तरुण काळसूर. गोकुळ थबकतो. समोरचं रूप त्याच्यासारखं होतं, चेहरा तोच, पण डोळ्यात अंधार, कपाळावर काळा टिपका, शरीरावर सारखे फासे आणि हातात एक विझलेला दिवा. शेवटी आलास का गोकुळ? तुझं तेज घेऊन मी अंधारात वाढलो. माझं नाव कुणाला माहिती नव्हतं. तू दिव्याचा पुत्र, मी त्यागाचा पुत्र. तू तेजाचा रक्षक आणि मी त्या तेजाचा प्रश्न. गोकुळ शांतपणे बोलतो, जर तू माझा अर्धा आहेस, पण तर तूच माझी पूर्णताई आहेस. मला तुला हरवायचं नाही, मला तुला समजवायचं आहे. काळसूर हसतो. तू प्रेमात फसशील. मी अंधारात घडलेलो आहे. तुझं तेज मला झोंबतं आणि म्हणून मी दिवा विझवतो. तो समोर येतो. हातातला विझलेला दिवा गोकुळकडे फेकतो. गोकुळ तो पकडतो. माझ्या हातात असलेला प्रत्येक दिवा मी पुन्हा पेटवतो, कारण माझं हृदय अंधाराला रागाने नाही, प्रेमाने उत्तर देतं. मुक्ता पुढे येते. काळसूर,
तू जन्माला आलास दुःखात, पण आज तुला निवड करायची आहे की तू त्या दुःखाचा वारसदार राहशील की नव्या प्रकाशाचा वाहक होशील. तेवढ्यात गोकुळ दिवा पेटवतो. दिव्याची ज्योत काळसूरच्या चेहऱ्यावर पडते आणि त्या उजेडात त्याचे डोळे भरून येतात. मी मी कधीच दिव्याच्या उजेडात पाहिलं नव्हतं. मी कायम सावलीत राहिलो. पण आता हवंय एकच संधी. गोकुळ त्याला मिठी मारतो आणि म्हणतो, तू माझा अर्धा नव्हेस. तू माझा हरवलेला संपूर्ण होतास. आता तू परत आलायस आणि मी परीक्षा पूर्ण केली आहे. तेवढ्यात आवाज येतो, तिसरी परीक्षा पूर्ण. मृत्यू मागे हटला. दिव्याचं तेज परत संपूर्ण झालं. गोकुळ, मुक्ता आणि काळसूर तिघेही राजवाड्याकडून अंजनवाडीच्या दिशेने चालत होते. वाटेतले वाऱ्याचे झोतही आता शांत होते. पानांची सळसळ थांबलेली होती आणि पक्ष्यांचे सूर आता स्वागत करत होते. गोकुळच्या हातात दिवा होता, अगदी तेजस्वी, अधिक स्थिर. पण आता त्या दिव्यात फक्त तेज नव्हतं, त्यात एक सुसंवाद होता. कारण अंधाराच्या सावलीला मिठी मारून उजेड जास्त पवित्र बनतो. गावाजवळ पोहोचल्यावर शेजारच्या मुलांनी ओरडायला सुरुवात केली, गोकुळ दादा आलाय, तो परत आलाय, मुक्ता ताईस. आणि हाच कोण? काही मंडळी थांबली. काहींनी डोळ्यात शंका घेतली आणि काहींनी माना वळवल्या. काकासाहेब त्यांच्या अंगणात उभे होते, चेहऱ्यावर आधीपेक्षा जास्त गंभीरता. त्याच्या शेजारी काही ज्येष्ठ मंडळी उभी होती आणि त्यांच्यात एक कुजबूज सुरू होती. गोकुळ, मुक्ता आणि काळसूर थेट गावाच्या शिवमंदिरात पोहोचले. गाभाऱ्यात दिवा ठेवण्यात आला. सगळं गाव जमा झालं आणि तेव्हा गोकुळ पुढे आला. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हा दिवा एक चमत्कार आहे. काहींना वाटतं की हा एक शाप होता. पण आता मी सांगतो, हा दिवा एक परीक्षा आहे आणि परीक्षा प्रत्येकाच्या अंतःकरणात असते. अंधार, मत्सर, संशय हे सगळं आपल्यातच असतं. पण ज्योतीच्या तेजानं आपण त्याला ओळखतो आणि त्यावर मात करतो. हेच दिव्याचं खरं कार्य आहे. तेवढ्यात काकासाहेब पुढे आले. खरं सांगायचं तर हा दिवा माझ्याही घरात कधी काळी होता, माझ्या आजीच्या काळात. पण आम्ही त्याचं तेज ओळखलं नाही आणि म्हणून आमच्या पिढीनं त्याला मंदिरात दिलं. पण आमच्यातली एकाने, म्हणजेच माझ्या मोठ्या भावाने, त्याच दिव्याला स्वतःजवळ ठेवण्याचा प्रयत्न केला आणि तोच तांबड्या बाबा झाला. गावात एकच खळबळ उडाली. काकासाहेब पुढे म्हणाले, मी कधी ते कोणाला सांगू शकलो नाही, कारण मला वाटत होतं ही गोष्ट गाव विसरावं. पण आता गोकुळच्या आणि काळसूरच्या माध्यमातून या दिव्याचं खरं ते समोर आलंय आणि माझं मुकपण हे अंधाराचं समर्थन ठरलंय. म्हणून मी माफी मागतो. गोकुळ पुढे आला. आपण सगळे चुकतोय कधी ना कधी, पण आपल्या चुका जर आपण स्वीकारल्या तर त्या दिव्याच्या तेलासारख्या होतात, जळतात, पण प्रकाश देतात. संध्याकाळ झाली. दिवा मंदिरात शांतपणे जळत होता. गोकुळ मंदिराच्या पायऱ्यांवर बसला होता. त्याच्या शेजारी काळसूर. भाऊ, तू पुन्हा दिव्याच्या उजेडात आला आहेस, पण आता तू काय करणार आहेस? गोकुळ विचारतो. आता काळसूर म्हणतो, मी आता या गावात राहून मी जिथं सावली निर्माण केली तिथं वृक्ष बनवेन आणि मला वाटतं अंजनवाडी शाळा सुरू करावी, जिथं सावल्यांसारखं शिक्षण होईल. म्हणजे प्रकाश कसा निर्माण करायचा हे शिकवणं. गोकुळ हसतो. मुक्ता येते. ती दोघांकडे पाहते आणि म्हणते, गावात बदल हवाच होता, तो झाला. पण अजूनही आपल्या मनात काहीतरी जिवंत गोष्टी या आहेत. त्यांचं निरसन होण्यासाठी दिवा दररोज जळायला हवा आणि हे आता सर्वांना समजलाय. तेवढ्यात सीता धावत येते. तिच्या हातात एक जुनी पेटी आहे. दादा, आईच्या जुन्या कपाटात सापडली. आत एक पत्र आहे आणि एक लहान दिवा आहे. गोकुळ तो लहान दिवा उघडतो. त्याच्या तळाशी लिहिलं होतं, हा दिवा गोकुळच्या आयुष्यातला शेवटच्या अंधारासाठी आहे. जेव्हा तो दिवा पेटवेल तेव्हा सर्व अंधार विदीर्ण होईल आणि मग माझं कार्य पूर्ण होईल. लक्ष्मी. गोकुळच्या डोळ्यात पाणी आलं. आई, तूही एका दिव्याचं रक्षण केलं होतंस आणि तुझ्या शब्दांनी माझी शेवटची वाट अधिक स्पष्ट केली आहे. शांत रात्रीचं आकाश पंख पसरून पसरलेलं होतं. मंदिरात दिव्याची ज्योत मंदपणे जळत होती, पण त्या दिव्याशेजारी ठेवलेल्या गेलेल्या आई लक्ष्मीच्या लहान दिव्याचं तेज अजूनही शांत, गूढ आणि न स्पर्शलेलं होतं. गोकुळ त्या दिव्याला निरखून पाहत होता. छोटासा मातीचा, पण त्याच्या तळाशी कोरलेलं वाक्य सतत त्याच्या मनात घुमत होतं. हा दिवा गोकुळच्या शेवटच्या अंधारासाठी आहे. गोकुळच्या मनात एकच प्रश्न होता, शेवटचा अंधार कोणता आणि तो केव्हा येणार आहे? मुक्त त्याच्याजवळ आली. ही आई लक्ष्मीचं शेवटचं कार्य आहे आणि आई कुठलीही गोष्ट उगाच लिहित नाही. या दिव्याच्या ज्योतीत काहीतरी मोठं दडलंय, पण वेळ आली कीच त्याचा अर्थ उलगडेल. गोकुळ हसतो, पण डोळ्यात जरा काळजी. माझं आयुष्य हे दिव्याला समर्पित झालंय, पण हे शेवटचं उजेड जर कोणासाठी असेल तर तो मला जपायला हवा. त्या दिवशी सकाळी मंदिरात पूजा होती. गावातल्या बायका, वयोवृद्ध आणि मुले सर्वजण हजर होते. गोकुळने आणि काळसूरने सामूहिक अन्नदान ठेवलं होतं. सगळीकडे एक सणासारखं वातावरण. सीता मंदिराच्या आतील बाजूस फुलं सांडत होती
आणि तेवढ्यात तिचा पाय घसरला आणि ती थेट गाभाऱ्यात कोसळली. कपाळावर जोरात मार लागला आणि ती बेशुद्ध झाली. गावात गोंधळ उडाला. सीता, सीता आवाज घुमू लागले. गोकुळ धावत आला. तिने डोळे उघडले नाहीत. तिचं शरीर थरथरत होतं आणि तिच्या हातात एका क्षणी करपलेल्या फुलांचा गुच्छ होता. आता पण त्या फुलांवर राख चिकटलेली होती. गोकुळच्या मनात शंकेचा बीज उगम पावत होता. ही राख, ही राख कुठून आली? गाभाऱ्यात फुलांवर राख का होती? मुक्ता म्हणाली, काहीतरी गडबड आहे गोकुळ. गाभाऱ्यात फक्त दिवा होता. ही राख कुठून आली? गोकुळ पुन्हा मंदिरात गेला. गाभाऱ्याच्या कोपऱ्यात एका पाण्याच्या पातेल्यात काही काळसर रेगा होत्या. जणू कोणीतरी तिथं काहीतरी जाळून गेलं होतं. पाण्याच्या पृष्ठभागावर एक बारीकशी पत्री तरंगत होती, ज्यावर एक वाक्य दिसत होतं. अंधार केवळ दिव्यामुळे जात नाही, त्याला विस्मरणात जाळावं लागतं. गोकुळ त्या राखेला उचलतो आणि म्हणतो, ही राख साधी नाही, ही एखाद्या विधीची शिल्लक आहे आणि ती सीतेच्या संपर्कात आली, म्हणजे ही इराद्याने तिच्यापर्यंत पोहोचवली गेली. तेवढ्यात धनाजी येतो आणि म्हणतो, गोकुळ, शेजारच्या गावात एक अघोरी पुन्हा दिसलाय. त्याने एकाच वाक्याचा जप सुरू केला होता. गोकुळच्या अंधारात मला अजून एक ज्योत विझवायची आहे. गोकुळच्या मनात शंकेचा डोंब उभा राहतो. म्हणजे सीतेवरचा हा हल्ला तिसऱ्या परीक्षेच्या आधीचा शेवटचा प्रयत्न आहे. मग त्याच रात्री गोकुळ आई लक्ष्मीचा लहान दिवा हातात घेतो आणि त्याचं तळ खाली करून पाहतो. तिथं अजून एक लहानशा रेषेत खुणा होत्या, ज्यांना एका विशिष्ट कोणातून पाहिल्यावर दिसायचं. जेव्हा रक्त आणि राख एकत्र येतात तेव्हा तिसरा अंधार परत उगम पावतो. त्या क्षणी दिवा पेटतो. तो राखेला सुद्धा प्रकाशात बदलतो. गोकुळ थरथरतो. म्हणजे सीतेच्या जखमेतून आलेले रक्त, राखेचा स्पर्श आणि मग तिची बेशुद्ध अवस्था हे तिसऱ्या अंधाराचं उगम आहे. आणि आता याच दिव्याची वेळ आली आहे. तो दिवा घेतो आणि पहिल्यांदाच त्या दिव्याला तेल टाकतो. मुक्ता समोर येते. हे शेवटचं तेज आहे. आता जर हा दिवा विझला तर संपूर्ण उजेड नाहीसा होईल. आणि गोकुळ शांतपणे दिवा पेटवतो. ज्योत चटकन उसळी घेते आणि ती एकदम उंच जाते आणि त्या प्रकाशाच्या झोतात दूर झोपलेल्या सीतेच्या शरीराभोवती एक प्रकाशाचं वर्तुळ बनतं. सगळे गावकरी अचाक मग आणि एका क्षणात सीतेच्या ओठांवर हळुवार कंप उठतो आणि डोळे उघडतात. ती पाहते, दिव्याचा ज्योत तिच्या दिशेने सरकतो आणि तिच्या डोक्याजवळ विसावतो. दादा, मी एक स्वप्न पाहिलं की तू अंधाराच्या पायरीवर उभा होतास आणि कुणीतरी तुला ढकलायला येत होतं, पण मी हात धरला आणि म्हणाले, दिवा अजून पेटलाय, थांब. गोकुळ डोळे मिटतो, एक श्वास घेतो आणि दिव्याच्या ज्योतीतून एक लहानशी चिंग उडते आणि हवेत ती मिसळते. आई लक्ष्मीचा दिवा. तिसरा अंधार संपून गेला. आता तिसरी परीक्षा पूर्ण झाली. सीतेच्या डोळ्यात पुन्हा प्रकाश परतला होता. आई लक्ष्मीच्या लहान दिव्याने अंधार मागे ढकलला होता. मंदिरात जेव्हा दिवा शांतपणे जळू लागला तेव्हा गावातल्या प्रत्येकाच्या मनात एक नवीन जाणीव उमटली. हे केवळ चमत्कार नव्हे, ही एक कृपा आहे. पण अजून काहीतरी अपूर्ण आहे. गोकुळ मात्र संपूर्ण समाधानात नव्हता. दिवा जळत होता. सीता बरी झाली होती. गाव सुखात होतं. तर त्याच्या मनात एक अस्वस्थ शांतता होती. जणू काही तिसऱ्या अंधारापलीकडे अजून एक गूढ सावली उभी आहे. त्या रात्री आकाश पूर्णतः निरभ्र होतं. चंद्र झाडांमागे लपलेला होता आणि वाराही थोडा थंडसर. गोकुळ मंदिरात एकटाच बसला होता. दिव्याजवळ डोळे मिटले होते आणि तेवढ्यात मागच्या बाजूला पावलांचा आवाज आला. संथ श्री सदृश्य आणि त्याच्या डोळ्यासमोर एक तेजस्वी आकृती उभी राहिली. गंधात न्याहलेलं पांढरं वस्त्र, केस ओले, कपाळावर त्रिकोणाचा निशाण आणि चेहऱ्यावर विचित्र सौंदर्य. ती श्री शांतपणे म्हणाली, गोकुळ, तिसरा अंधार केवळ परीक्षा नव्हती, तो फक्त कवर होता. मूळ संकट अजून उगम पावलेलं नाही. मी आशालता, भविष्यवेध घेणारी. मी देवयानीची बहीण, जी राजगडच्या गुहेतील निषिद्ध भविष्यवाणी जपते. गोकुळ थांबवला. कसली भविष्यवाणी आणि कसली गुह्यातील सावली? आशालता मंदिराच्या मध्यभागी आली, दिव्याजवळ वाकली आणि म्हणाली, एक काळी जेव्हा दिवा पहिल्यांदा या भूमीवर पेटवण्यात आला तेव्हा एका ऋषीनं प्रकाश मंत्र तयार केला होता. पण त्या मंत्राचं दुसरं रूपही होतं, निषिद्ध मंत्र, जो वापरला गेला तर दिव्याचं तेज एकदाच पूर्णतः विझेल आणि पुन्हा तो दिवा कधीच पेटणार नाही. गोकुळचं अंग शहारलं. म्हणजे असं काही अजून उरलंय? आणि त्या मंत्राचं संरक्षण कोण करतंय? आशालता हळूच म्हणाली, राजगडाचा एका लपलेल्या गुहेत तो मंत्र जपला जातो आणि त्याचा रक्षक म्हणजेच कालशेष आहे, जो तांबड्या बाबाच्या मृत्यूनंतर जागृत होतो. कालशेष हा कोणी व्यक्ती नाही, तर एक आंशिक ऊर्जा आहे, जिचं अस्तित्व तिसऱ्या परीक्षेनंतर सुरू होतं. गोकुळ उठून उभा राहिला.
म्हणजे माझी खरी अंतिम परीक्षा अजून बाकी आहे आणि ती यंत्रे, मंत्रे, देव, अंधार या सगळ्यांपेक्षा अधिक खोल आहे. हो, आणि त्यासाठी तुला या गावापासून दूर जावं लागेल, राजगडाच्या गुहेत शिरावं लागेल आणि तिथं तू फक्त दिवा नाही तर स्वतःचं अस्तित्व वाचवावं लागेल, कारण तिथं तुझ्या तेजावरच वार होईल. आशालता म्हणाली. मग गोकुळने मान डोलावली. माझं तेज माझं नाही, ते या संपूर्ण भूमीचं आहे आणि जर माझ्या हातून तो दिवा जळतोय तर मी स्वतः जळण्याची तयारी ठेवतोय, पण निषिद्ध मंत्राचा दुरुपयोग होऊ देणार नाही. मुक्ता, जी मंदिराच्या बाहेर थांबलेली होती, आत आली. गोकुळ, जेव्हा मी तुझ्याशी पहिल्यांदा भेटते तेव्हा तू म्हणला होतास दिवा जळवणं सोपं असतं, त्याला जपणं कठीण असतं, पण आज तू दिव्याला त्याच्याच गर्भगुहेत घेऊन चाललायस. मीही येते तुझ्यासोबत. आशालता पुढे आली. सावध राहा, गुहेत 3 मार्ग आहेत. एक सोपं वाटणारं पण चुकीचं, एक धोक्याचं पण खरं आणि एक भ्रमाचं. पण फक्त दिव्याच्या ज्योतीवर विश्वास ठेवला तरच खरं दार उघडेल. राजगडाच्या पायथ्याशी पोहोचायला गोकुळला संपूर्ण 1 दिवस लागला. त्याच्यासोबत होती मुक्ता. तर मागे गावातून काळसूर आणि धनाजी थोड्याच अंतरावर सावधतेने पाठलाग करत होते. गोकुळच्या हातात प्राचीन दिवा होता. आता जणू त्याचं तेज एका अत्यंत नाजूक धाग्यावर उभं होतं, पण अजूनही तेवढंच सामर्थ्यशाली. गडाच्या पूर्व उतारावर एका जुनाट झाडाच्या मुळाखाली दबकलेली एक गुप्त दगडी दरवाजा होता आणि जी फक्त दिव्याच्या तेजाने उडत होती. आता गोकुळने हातातील दिवा दरवाजाजवळ धरला. ज्योतीच्या प्रकाशात एक नक्षी उघडली. 3 दारं, एक भ्रमाचं, एक भीतीचं आणि एक सत्याचं. निवड दिव्याच्या श्रद्धेने होईल. दरवाजाच्या आत शिरल्यावर समोर होते 3 दारे. प्रत्येक दरवाजावर एक श्लोक कोरलेला होता. पहिलं दार, जे सर्वात सुंदर दिसतं तेच मन भुलवतं. दुसरं दार, जे थरका बुडवतो तेच आत्म्याला शुद्ध करतं. तिसरं दार, जे काही सांगत नाही तेच आत खोलतं सत्य. गोकुळने डोळे मिटले. दिवा समोर धरला आणि पहिलं दार आकर्षक सोनेरी रंगाचं होतं. मधून मंद सुगंध येत होता. दुसरं दार राखेनं भरलेलं, जळलेल्या हातांच्या खुणांनी भरलेलं. तिसरं दार काळ्या भिंतीसारखं, ना आवाज ना हालचाल. मुक्ता म्हणाले, हे 3 परीक्षांचे दरवाजे आहेत. तू जर पहिला निवडलास तर सुखात अडकशील, तर दुसरं तर भीतीत, पण तिसरं जे काहीच दाखवत नाही तिथंच खरं दार असेल. आणि दार आहे. गोकुळने निवडलं तिसरं दार आणि ज्योतीने त्या काळ्या दरवाजावर स्पर्श करताच एक प्रकाशाचा विस्फोट झाला. पण तो आतच ओढला गेला आणि गोकुळ त्या अंधाऱ्या दारामधून गुहेच्या गर्भात शिरला. गुहा संपूर्ण शांत होती, पण प्रत्येक भिंतीवर विचित्र आकृती होती, जणू एखाद्या युद्धाच्या आठवणी. कोसळलेल्या राजाचे चिन्ह आणि चित्र आणि रडणाऱ्या साध्वी आणि एका जागेवर एक लहान मुलगा, हातात दिवा, त्याच्यासमोर एक मांसधारी आकृती आणि त्याचं भविष्य जणू कोरलं गेलं होतं. गोकुळ चालत राहिला. अंधार दाट होत गेला, पण दिव्याची ज्योत प्रत्येक सावलीला मागे टाकत पुढे नेत होती. आणि मग अचानक समोर एक भिंत आली. त्यावर एक मंत्र कोरलेला होता. अंधाराचा शेवट त्या दिवशी होतो जेव्हा दिव्याच्या तेजापुढे एक जीव स्वतःला संपवतो, पण जर तो प्रेमाने पायात झुकला तर अंधार स्वतः विझतो. तेवढ्यात समोरचं भिंत बाजूला सरकतं आणि गोकुळ समोर उभा राहतो कालशेष. तांबड्या बाबाच्या धुरातून तयार झालेला, काळ सूर्याच्या अंधारातून उगमलेला आणि दिव्याच्या तेजात विरोधात उभा असलेला. कालशेष बोलतो, गोकुळ, तू सर्व परीक्षा पार केल्या, पण शेवटची नाही. मी आहे शून्य, ना जिवंत ना मृत. मी तो मंत्र आहे, ज्याला जपलं तर तेज नाहीसं होतं. गोकुळ म्हणतो, जर तू मंत्र आहेस तर मी अर्थ आहे, आणि जर तू अंधार आहेस तर मी त्याचं स्वीकारणार आहे. तू मला संपवणार असेल तर मी झुकणार आहे, कारण माझं झुकणं म्हणजे तेजाचा विजय आहे. कालशेष संतप्त होतो. गुहेत कंपनं सुरू होतात, पण गोकुळ दिवा जमिनीवर ठेवतो, डोळे मिटतो आणि हात जोडतो आणि म्हणतो, मी आता शुद्धतेने तुला सांगतो, तू जर उगम आहेस तर तूच शेवट होय, आणि तू माझा अर्धा होतास, पण मी पूर्ण होतोच नव्हतो. आणि नक्कीच जोवर तुला समजलं नव्हतं की अंधाराचं अंतिम रूप प्रेमच असतं, त्या क्षणी दिव्याची ज्योत उंच जाते आणि कालशेत किंचाळतो, हा उजेड, हा माझं अस्तित्व संपवतोय आणि तो धुरासारखा पुन्हा विखरतो. गुहा थांबते. भिंती स्वच्छ होतात आणि त्या केंद्रभागी पायथ्याशी लपवलेला तो निषिद्ध मंत्र स्वतःच जळून जातो. जणू दिव्यानं आता अंतिम कार्य पूर्ण केलंय. राजगडाच्या त्या गूढ गुहेत निषिद्ध मंत्र स्वतः जळून भस्म झाल्यावर गोकुळ काही काळ शांत बसून होता. त्याच्यासमोर फक्त एक दिवा होता आणि त्या दिव्याच्या ज्योतीला आता कोणतीही कंपनं नव्हती. ती न जळणारी न विझणारी, जणू आता ती पूर्ण झाली होती. कालशेष हरवला होता, पण गोकुळच्या चेहऱ्यावर विजयाचा उन्माद नव्हता.
होती एक शांत छाया. कारण आता त्याला उमगलं होतं, ही कहाणी मी जिंकलो म्हणून नाही, तर मी समजून घेतलं म्हणून संपत आहे. त्याने दिवा उचलला, मागे वळून शेवटचं गुफेचं दार बंद केलं आणि राजगडाच्या उतारावरून उतरताना सूर्य नव्याने उगत होता. आकाशात प्रकाशाची नवी रेषा उमटत होती. जणू गोकुळ परत येतोय, दिव्यासह पण नव्याच्या अर्थाने. गावात परतायला 4 तास लागले आणि तेव्हा अंजनवाडीचे सगळे लोक गावाच्या वेशीवर उभे होते. सीता, मुक्ता, धनाजी, राजा, राजमाता आणि अगदी काकासाहेबही. गोकुळने मंदिरात प्रवेश केला आणि सर्वांसमोर गुडघ्यावर बसून त्या दिव्याला गाभाऱ्याच्या मध्यभागी ठेवलं. त्या क्षणी मंदिरातली सगळीकडे असणारी कणाकणाची शांतता फक्त दिव्याच्या ज्योतीच्या लयीत नांदू लागली. हे आणि मग तेवढ्यात मंदिराच्या भिंतीवरून एक आवाज ऐकू आला. उजेडी संपत्ती नाही, ती जबाबदारी आहे. जेव्हा मन शुद्ध होतं तेव्हा दिव्याचं तेज व्यक्तीच्या आत शिरतं आणि तेव्हा त्या व्यक्तीचं जीवन एक दीपस्तंभ बनतं. सगळ्यांनी डोळे मिटले. त्याच वेळी गोकुळच्या कानात मुक्ताचा शांत स्वर आला. हे सर्व काही होत असताना तू कधीच मोठा झालास असं नाही वाटलं? तू फक्त स्थिर झालास, हेच खरं तेज आहे. गोकुळ म्हणतो, माझ्या वाटेला दिवा आला, पण प्रत्येकाच्या आयुष्यात असा एक क्षण येतो जिथं त्याला दिवा व्हावं लागतं आणि त्या दिव्याने दुसऱ्याचा अंधार दूर करावं लागतं. हेच आता आपण सर्वांनी करायचं आहे. राजा पुढे आला आणि गावात जाहीर केलं, हे मंदिर केवळ पूजा करण्याचं ठिकाण राहणार नाही, हे आता शिक्षणाचं, समजुतीचं आणि प्रकाश पेरण्याचं ठिकाण होईल आणि याचं नाव असेल दीपपत. त्या दिवशी गोकुळने शेवटचा नांगर चालवला. आई लक्ष्मीच्या शेतात पेरणी झाली नव्हती, पण त्याचं बियाणं होतं विश्वास. आता अंजनवाडी शांत होती. आकाशही जणू शांततेत उतरलेलं होतं. सृष्टी स्वतः स्तब्ध होती. कोणतंही आपत्ती नव्हती, कोणतंही संकट नव्हतं आणि गोकुळ मंदिराच्या गाभाऱ्यात दिव्याच्या समोर बसलेला. पण आज तो भक्त नव्हता, योद्धाही नव्हता. आज तो एक निरीक्षक होता. दिव्याची ज्योत त्याच्यासमोर स्थिर होती. त्या तेजात ना घाई होती, ना स्फोट होता. ती जणू म्हणत होती, मी आता तुझ्या अंतर्मनाचा भाग बनले आहे. गोकुळ स्वतःशी बोलू लागला, आज माझ्याच आयुष्यातून मी चालून आलो आहे. दिव्याच्या उजेडाने प्रत्येक अंधाराला मिठी घातली आहे. पण आता जे उरलं आहे ते म्हणजे मौन आहे. मुक्ता मंदिराच्या ओट्यावर बसलेली होती. ती पाहत होती गोकुळच्या चेहऱ्यावर जी शांतता आहे ती एखाद्या समाधीस्थ ऋषीसारखी आहे. तिच्या मनात आवाज घुमत होता, हा माणूस दिव्याचा रक्षक नव्हे, तोच आता दिवा झालाय. सीता मंदिराच्या मागच्या दाराशी बसून आई लक्ष्मीचं लहान दिवा दोन्ही हातांनी घट्ट पकडून होती. तिच्या चेहऱ्यावर स्मित होतं. जणू ती मनात म्हणत होती, आई तू गेलीस, पण तू दिव्याच्या रूपात परत आलीस. दादाला दिली जीवनाची अखेरची समजूत की दिवा पेटवणं हे धैर्य, पण त्याला विझू न देणं ही साधना आहे. गोकुळ डोळे मिटतो, पण अंतर्मनाचा संवाद सुरू होतो. मी हे सगळं का केलं? देवासाठी, गावासाठी की स्वतःसाठी? कदाचित सुरुवात देवासाठी केली, मग गावासाठी झुंज दिली आणि अखेरीस स्वतःच्या आतल्या अंधाराशी लढलो. हे सर्व करताना कधी देवाला गाठलं नाही, पण स्वतःला ओळखलं आणि कळलं की खरी आरती मनाची असते आणि खरी पूजा ही प्रकाश टिकवण्याची तयारी असते. गोकुळ डोळे उघडतो, दिव्याजवळ वागतो, हात जोडतो आणि म्हणतो, दिवा, तू फक्त प्रकाश देणारा नव्हतास, तू विचार देणारा होतास. तुझ्या ज्योतीत मी आई पाहिली, गाव पाहिलं, अंधार पाहिला आणि शेवटी स्वतःला पाहिलं. तो मंदिरासमोर येतो, सगळ्या गावकऱ्यांच्या समोर उभा राहतो आणि शेवटचं बोलतो, आजपासून मी गाभाऱ्यातला दिवा नसेल, मी प्रत्येकाच्या घरात एक समजणारा शब्द होईन. कारण ज्योती देवळात ठेवली की ती देव बनते आणि ज्योती मनात ठेवली की ती धैर्य बनते. आणि पुन्हा प्रत्येकाच्या मनात दिवा पेटवा, कारण अंधार फक्त विजेवर नाही जात, तो विश्वासानं जातो. तो शेवटचं वाक्य म्हणतो, उजेडी संपत्ती नाही, ती जबाबदारी आहे. आणि दिव्याची ज्योत त्या संध्याकाळी पहिल्यांदा गाभाऱ्यात छतापर्यंत उंचावते, मग ती शांततेनं स्थिर होते. आता आपल्याला यातून असं शिकायला मिळतं की उजेडी संपत्ती नाही, ती जबाबदारी आहे. या कथेतून आपण हे शिकतो की जीवनात अंधार कुठून येतो हे महत्त्वाचं नसतं, पण तो अंधार आपण कुणासाठी किती वेळा आणि किती धैर्याने मिटवतो यावर आपल्या आयुष्याची खरी किंमत ठरते. गोकुळच्या प्रवासात शाप हा शत्रू नव्हता, तो एक प्रश्न होता, तू कोण आहेस? आणि दिवा हे उत्तर नव्हतं, ते एक प्रतिबिंब होतं, तू काय बनवू शकतोस? शेवटी आपल्यापैकी प्रत्येकाला कधीतरी एक शापित अंधार भेटतो, कधी दुःखाच्या स्वरूपात, कधी एकटेपणात, कधी न समजलेल्या चुकीच्या रूपात. पण त्या अंधाराला संपवण्यासाठी एक दिवा आपल्या आत असतो. फक्त त्याच्यावर विश्वास ठेवणं आणि तो विझू न देणं हीच खरी साधना आहे. म्हणूनच जेव्हा आयुष्यात तुम्ही एका क्षणासाठी प्रकाश होऊ शकता, तेव्हा त्या क्षणात कोणाचा तरी अंधार विरतो. आणि हीच आहे कथा,
शापित दिवा नव्हे तर शुद्ध अंतकरणाचा तेजस्वी विजय. सर्वांनी आपल्या अंतर्मनातला दिवा कायम प्रज्वलित ठेवावा, कारण कुणीतरी कुठेतरी तुमच्या उजेडाची वाट पाहत असतो. एवढं फक्त लक्षात घ्या. आणि ही कथा जर तुम्हाला मनापासून आवडली असेल तर मनापासून आपल्या मित्रमैत्रिणींसोबत पुढे शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बाजूला असलेली घंटी नक्कीच दाबा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ जय माता लक्ष्मी असं नक्कीच टाईप करा. धन्यवाद.